नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे पावसाळ्यावरती. आता पावसाळा सुरू होतोय आणि आता साहजिकच पावसाळा सुरू होतोय म्हटल्यानंतर पावसाळ्यातली बेडक आता हळूहळू बेळाच्या बाहेर पडायला चालू करणार आहेत. मग आता ते एक सुद्धा गडकिल्ले ठेवणार नाही, त्याच्यानंतर धबधबे, जलाशय, आपण म्हणतो ना, म्हणजे एक पण असं ट्रेकिंगचा पॉइंट सोडणार नाहीत. आता मी पण त्यांच्यातला आहे. आता त्यात लाज काय वाटायची, हाय तर आहे. आता जे बोलतो ना, गड किल्ल्यांचं निसर्ग, त्याच्यानंतर धबधबा, निसर्ग जर पाहायचा असेल तर तो पावसाळ्यातच पाहायचा असेल, बिना मस्ती काही कांड करता. आता मी पण तुमच्यातला आहे. आता मी पण पावसाळ्यात फिरायला जाणार आहे आणि पावसाळ्यात सगळ्यात फिरायला जायचं ठिकाण म्हणजे अंधारबनचा ट्रेक. पण मित्रांनो, आता अंधारबन ट्रेक वरती आता एक नवीन अपडेट आली. ती अपडेट मी तुम्हाला शेअर करतो. आता अपडेट काय तुम्हाला सांगतो. तुम्ही असंच तोंड वर करून अंधारबनला जाऊ शकत नाही. आता अंधारबनला तुम्हाला जायचं असेल तर काहीतरी गाईडलाईन्स किंवा रूल्स तुम्हाला फॉलो करावं लागतील. त्याच्यातला पहिला रूल्स म्हणजे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जर तुम्ही अंधारबन ट्रेकिंगचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पर हेड 140 रुपये तुम्हाला पे करायला लागणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला 50 रुपये गाईड कंपल्सरी, असे 190 रुपये तुम्हाला पे करायला लागणार. त्याच्यानंतर दिवसाला ते फक्त 700 लोकांना अंधारबन ट्रेकसाठी सोडणार आहेत. म्हणजे 700 लोक पर दिवसा ते ट्रेक पूर्ण करू शकतात. 16 वर्षाखालील मुलं आपण ट्रेकला नेऊ शकत नाहीत. मी म्हणतो हे एक परीस बरं झालं. मला तर असं वाटतं की जे म्हणतात ना, 16 वर्षापेक्षा मोठे असतात ना, त्यांच्याच अंगात ज्या मस्ती असते. म्हणजे असं नेचर किंवा असं धबधब्याचं पाणी बघितलं की त्यांच्या अंगात असा वेगळाच किडा वळवायला चालू करतो आणि मग बोलता ना, की मग दारवा प्यायची आणि कुठेतरी प्यायचं आणि पाण्यातनं वाहून जायचं, कोण धबधब्यातनं खाली पडतंय, म्हणजे सगळा एक सत्यानाश होतोय. खरं तर त्याच्यासाठी हा कुठेतरी आळा बसणार आहे. आणि शिवाय तुम्ही तिकडे ट्रेकला गेल्यानंतर असं काही करू शकत नाही जिथं ते घाण होईल, म्हणजे दारू, त्याच्यानंतर असं काही तुम्ही तिकडे जाऊन पिऊ शकत नाही. हे एक गाईडलाईन्स तिकडे कंपल्सरी करण्यात आलंय. म्हणजे एवढे सगळे रूल्स फॉलो करूनच तुम्हाला अंधारबनचा ट्रेक पार पाडता येईल. म्हणजे तुम्ही तोंड वर करून तिकडे बॅग आपली घेतली आणि अडकवली आणि तिकडे डायरेक्ट गेलं तर तुम्हाला अंधारबन मध्ये सोडणार नाही. तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी राहील. त्यामुळे जर तुम्ही ट्रेकचा प्लॅन करत असाल तर मला पण सांगा, मी पण तुमच्या सोबत येईनच. आणि अंधारबनचा जर ट्रेक करत असाल तर ही गाईडलाईन्स लक्षात ठेवा. तो व्हिडिओ जर आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.